नमस्कार मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण मनोजदादा जरांगे पाटलांच्या उपोषण स्थळी आलेलो आहोत, म्हणजेच आंतरवाली सराटी या ठिकाणी आलेलो आहेत आणि आपण मराठा बांधवांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा, तुम्ही कुठून आलात? संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर। बरं बरं, काय म्हणणं काय तुमचं? काय कोण शब्द सांगा आम्हाला गोरगरिबांना मी 2 एकर शेती खायला आणलेली। मी कशामुळे गोरगरिबांचं कल्याण व्हासाठी आरक्षणासाठी आलो आहे। दादाच्या एक वर्षापूर्वी मी संघर्ष जेव्हा दादा छत्रपती संभाजीनगरला येतात तेव्हा मी तिथे हजर राहतो। हे दुसरे भाडखाऊ इतर नेते मंडळी काही 30-30 हजार रुपयासाठी तुरळक लोक इथल्या जाते, एक नाही पाहिजे समाजामध्ये, एवढंच सांगितलं होतं। आता तरी कळकळीची विनंती, तुम्ही घरात स्वतःच्या घर भरण्यासाठी सामान्य जनतेचं वाटोळं करू नका, एवढी तुम्हाला कळकळी विनंती आहे। ताई, कुठून आला? मी नाशिकहून आलेली आहे, सुलक्षणा भोसले, नाशिकहून। जय जिजाऊ जय शिवराय। आज गेली वर्षापासून जरांगे दादा हे संघर्ष करताय, मराठ्यांच्या अस्तित्वाची लढाई ते लढत आहे आणि ती जी काही मागणी करत आहे ती सर्वसामान्य आणि गरजवंत मराठ्याची मागणी आहे आणि ती त्वरित सरकारने ही पूर्ण करावी। आणि हे कायद्यात बसत आहे, ओबीसी मध्ये जर सकल मराठा समाज हा बसत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा समाजासाठी 16% आरक्षण हे ठेवलेलं होतं, जे कुणबीमध्ये आहे। आता तुम्ही मला एक सांगा की मराठा हा कुणबीमध्ये जर मोडला जात नाही, तो नेमका मराठा हा कुठे मोडला जातो? बरोबर, छत्रपतींचे जे मावळे होते ते तर तुम्हाला माहितीच असेल, युद्ध करत होते, लढाई करत होते, उदरनिर्वाहासाठी शेती कसून उदरनिर्वाह करणं हा त्यांचा माध्यम होता। जर मग मराठा हा कुणबीमध्ये मोडला जात नाही तर मग तो कुठल्या जातीत मोडला जातो, याचं क्लिअरिफिकेशन सरकारने प्रथमतः मला द्यावं। आणि दुसरा विषय असा आहे की वर्षभर चाललेलं हे शांततेचं आंदोलन आहे, इथे कुठेही आम्ही कुठल्याही जाती धर्माला गालबोट लावलेलं नाहीये। आणि आता ह्या आंदोलनासमोर दुसऱ्या आंदोलनाला तुम्ही परवानगी दिली, मंत्रिमंडळ एका रात्रीतून तुम्ही जर बदलू शकतात, कोर्टाची दारं जर तुम्ही निम्या रात्रीचे उघडे करू शकतात, तर ही गरजवंत मराठ्यांची ही जी लढाई आहे, त्या लढाईमध्ये जी मागणी आहे ती तुम्ही सरकारने त्वरित लागू का नाही करत? म्हणजे जाणून बुजून हेतुपूर्वक मराठ्यांबरोबर हे जर गनिमी कावा करत असतील तर मराठेही शांत बसणार नाही आणि मराठे आपली जात ही दाखवून देणार आहे। इतिहासामध्येही मराठ्यांची नोंद दिलेली आहे। मराठा म्हणजे काय? सकल मराठा समाज, 18 पगड जाती, 12 बलुतेदार, अशा सर्वांना मिळून मराठा हा शब्द तयार झालेला आहे। मराठा म्हणजे मरेपर्यंत ठाम राहणारा असा हा मराठा। जर हा मराठा आज उपाशी मरतो आहे, लेकरं बाळांना त्यांचं शिक्षण भेटत नाहीये, तर सरकारने त्यांच्यासाठी काही उपाययोजना ह्या केल्या पाहिजे। आरक्षण त्यांना लागू केलं पाहिजे, सर्वे केला पाहिजे। ओबीसीचं लमसम तुम्ही आरक्षण हे लागू केलं, 1994 सालामध्ये तुम्ही ओबीसीचं जे आरक्षण ज्या ज्या जाती धर्माला दिलेलं आहे त्याची आम्हाला आधी सर्वे करून दाखवा, किती जनता आहे, किती लोक आहे, किती जणांना तुम्ही ते आरक्षण लागू केलं आहे, याचा आम्हाला तुम्ही सर्वे आजही पर्यंत दिलेलाच नाहीये। आणि मराठा समाज जे काही मागणी करतो आहे ही कायदेशीर आहे आणि ही बसत आहे। आता मला एकच सांगणं आहे की जो मराठा समाज राजकारणामागे पळतो आहे, म्हणजे थोडक्यात चाटीगिरी करत पळत आहे, त्या लोकांनी थोडक्यात विचार करावा की आतापर्यंत तुम्ही जी पोळी भाजताय ती आता भाजली जाईल, पण उद्या भविष्यामध्ये तुमचे जे नातू आहे ते कोणाच्या तोंडाकडे बघणार आहे? हे आरक्षण म्हणजे ही काळाची गरज आहे। आणि जरांगे पाटील ही काही स्वार्थासाठी लढाई लढत नाहीये, त्यांनी थोडक्यात सांगितलंय की राजकारण हे माझं माध्यम नाहीये, मी राजकारणामध्ये माझ्या मराठा समाजाला उतरवणार नाहीये, मी राजकारणी भाषाही बोलणार नाहीये। मग द्या आरक्षण, तिथे तुम्हाला प्रॉब्लेम आहे, बरोबर की नाही? मग अडचण काय आहे सरकारला, एवढं मला त्यांना विचारायचं आहे। आणि आम्ही सदैव मराठा समाज म्हणून पाटलांच्या मागे आम्ही सदैव राहणार आहे। आम्ही राजकारणी लोकांना गिनत नाही आणि मानत नाही, आमच्यासाठी फक्त आमचा नेता एकच, जरांगे दादा। त्यासाठी आम्ही इथे रात्रंदिवस येण्याची जरी वेळ आली आणि रक्ताचे पाठ जरी वाहण्याची वेळ आली तरी आम्ही ते करणार आहे आणि मरेपर्यंत आम्ही साथ देणार आहे। जय जिजाऊ जय शिवराय। अजून आपण मराठा तरुणांची चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल, दादांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे, दादांनी अन्नाचा एक कण सुद्धा खाल्लेला नाही, काय तुम्हाला काय वाटतं? आम्ही विदर्भातून वाशिम अकोला जिल्ह्यातून आलेलो आहोत। दादाची तब्येत दिवसेंदिवस खराब होती आहे। याच्या आधीही दादांनी 5 वेळा उपोषण केलं, 6वं उपोषण आहे।
आणि प्रत्येक वेळेस सरकार वेळ काढूपणा करत आहे, प्रत्येक वेळेस आश्वासन देते आहे. मुख्यमंत्र्यांनी वाशीला गेलो असता मुख्यमंत्र्यांनी वाशीला छत्रपतींची शपथ खाऊन सांगितलं की मी मराठ्यांना आरक्षण देईल, सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करील. पण अजून 8-9 महिने झाले तरी मुख्यमंत्र्यांनी त्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. उलट पक्षी ओबीसी मराठ्यात भांडण लावत आहे. कृपा करून सरकारने या गोष्टीची काळजी घ्यावी, एवढंच बोलतो. जय हिंद, जय शिवराय. नक्कीच आपण मराठा तरुणांशी अजून चर्चा करणार आहोत. आम्ही अकोला जिल्हा बाळासाहेब देशमुख वाशिम मधून अकोल्यामधून आम्ही आलेलो, विदर्भामधून आलेलो आहोत. तर आम्ही जरांगे पाटलाच्या सोबत आहोत, प्रत्येक सभेला होतो आम्ही. आमच्या इथं अकोला जिल्ह्याला सभा पण घेतली. तर आम्हाला आरक्षण पाहिजे, प्रत्येक मराठ्याला, प्रत्येक मुलाला पण आरक्षण पाहिजे. आता आपण आज आंतरवाली सराटी येथील मराठा बांधवांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आंतरवाली सराटी जालना.